ठाकरेंचे नगरसेवक उद्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं कळत आहे। आपल्या पक्षातील वरिष्ठ नगरसेवकांनी पहिल्या टर्मच्या नगरसेवकांना योग्य ते मार्गदर्शन करा, प्रशासनावर वचक ठेवा, जिथं सत्ताधारी चुकत असतील तिथं विरोध करा, आपली संख्या मोठी आहे, विरोधाला विरोध करा, असं उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांना सूचना दिल्याची माहिती समोर येते आहे। तर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या मुंबईमधील नगरसेवकांची आज बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्याचं कळत आहे। आणि त्याचबरोबर उद्या जी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे त्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल, कोणकोणत्या बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलवण्यात आलेली होती। आता उद्या महापौर निवड होणार आहे आणि त्यासाठी कोणताही विरोध नाहीये। रितू तावडे या महापौर होतील, उपमहापौर घाडी होणार आहेत आणि त्याला इतर कोणत्याही पक्षाने किंवा अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही विरोध केलेला नाहीये किंवा आपला उमेदवार दिलेला नाहीये। त्यामुळे या निवड प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे शिवसेना सहभागी होणार की नाही या संदर्भातलं प्रश्नचिन्ह होतं। मात्र आता नगरसेवकांना या बैठकीत सूचना दिल्या की तुम्ही उद्याच्या या निवड प्रक्रियेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि त्यानुसार हे सगळे नगरसेवक सहभागी होणार आहेत। दुसरं आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नगरसेवकांची संख्या ठाकरेंच्या गटात मोठी आहे। ते पहिल्या टर्मचे जे नगरसेवक आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करतील, तशा सूचना त्यांना केलेल्या आहेत। दुसरं, मोठा पक्ष आपला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल तिथे विरोध नक्की करा। आपला पक्ष मोठा असल्यामुळे आपण मुंबईच्या हितासाठी जे जे असेल ते करायला हवंच, पण जर विरोधात असेल तर त्याला विरोध नक्की करा, अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी सगळ्या नगरसेवकांना आज दिलेल्या आहेत। बरोबर आहे। धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।